हम दो हमारे दो, मग हम दो हमारा एक, छोटं कुटुंब सुखी कुटुंब। मंडळी, हे याआधी तुम्ही नक्की ऐकलं असेल। गेल्या काही वर्षात देशातल्या वाढत चाललेल्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकार अशा प्रकारे जनजागृती करत असल्याचं आपण पाहतोय। 11 जुलै म्हणजे जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओत आपण बोलूया लोकसंख्येवर। जगाची वाढती लोकसंख्या हा एक प्रकारे चिंतेचा विषय ठरतोय। 11 जुलै 1987 साली जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली आणि तेव्हापासूनच हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा होतोय। आज जगाची लोकसंख्या 800 कोटींच्या जवळ पोहोचली आहे। त्याचबरोबर आज आपल्या भारतातली वाढणारी लोकसंख्याही दिवसेंदिवस अनेक आव्हानं निर्माण करतेय। भारत जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे। देशाची लोकसंख्या आज 140 कोटींपेक्षा जास्त आहे, पण जवळपास 5 दशकांपूर्वी भारताची लोकसंख्या आजच्या अर्धी सुद्धा नव्हती। 1970 मध्ये भारताची लोकसंख्या 55 कोटी होती। 1980 साली ती 70 कोटींवर पोहोचली। 1990 मध्ये लोकसंख्येचा आकडा 87 कोटींवर पोहोचला आणि 2000 साली देशाच्या लोकसंख्येनं 100 कोटींचा आकडा पार केला। पुढच्या 2 दशकातच भारताची लोकसंख्या तब्बल 40 कोटींनी वाढली। हे आकडे पाहिल्यानंतर आपल्याला अंदाज आलाच असेल की भारताची लोकसंख्या किती प्रचंड वेगाने वाढतीये। वाढणारी ही लोकसंख्या अनेक समस्या सुद्धा निर्माण करतेय। बेरोजगारी ही त्यातली सर्वात मोठी समस्या। वाढत्या लोकसंख्येला काम कुठून मिळणार? काम नाही तर खाणार काय? त्यामुळे उपासमारी ही पुढची समस्या। वाढत्या लोकसंख्येला राहायला जागा कुठे देणार? जंगलतोड होणार, जैवविविधता धोक्यात येणार। आणखी एक समस्या, लोकसंख्या वाढणार, इंधनाचा वापर सुद्धा वाढणार, प्रदूषण होणार। एक ना अनेक समस्या आहेत आणि आपला देश या सगळ्या समस्यांचा सामना करतोय। भारतात लोकसंख्या नियंत्रणासाठी ठोस असा कायदाच नाहीये। सध्या तरी कुटुंब नियोजन, जनजागृती, महिला सक्षमीकरण हेच लोकसंख्या निवारणासाठीचे उपाय राबवले जातात। पण खरंच अशा समस्यांनी वाढती लोकसंख्या रोखणं शक्य होणार आहे का? तर नक्कीच नाही। वाढत्या लोकसंख्येमुळे मानव पर्यावरणाचा समतोल बिघडतोय। आपल्या गरजा भागवण्यासाठी निसर्गाला ओरबडलं जातंय। बेरोजगारी वाढतीये, वनसंपदा कमी होतीये, सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं जागोजागी दिसतात। हे सगळं होतंय लोकसंख्येच्या विस्फोटामुळे। त्यामुळे लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं प्रत्येकानं भविष्याच्या दृष्टीनं या सगळ्याचा विचार करायलाच हवा। तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।